वसई विरार शहरात पावसाने मंगळवारी अक्षरशः थैमान घातलं. महामार्ग, रेल्वे मार्ग आणि शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले होते. दुचाकी काढायलाही नागरिकांना धडकी भरत असताना एका डॉक्टरांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष पिल्ले यांच्याकडे वयोमानाने 90 वर्षांचे आजोबा अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. अचानक त्यांची प्रकृती गंभीर झाली. फोनवरून उपचार शक्य नव्हते. रुग्णाचा जीव धोक्यात होता. अशा परिस्थितीत डॉक्टर पिल्ले यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली नवी कोरी BMW कार पाण्यातून चालवत रुग्णालय गाठलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचून त्यांनी वेळेवर उपचार केले आणि आजोबांची प्रकृती स्थिर केली. एका जीवाला वाचवण्यात त्यांना यश आलं, हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं समाधान होतं. मात्र घरी परतताना वसई रेल्वे ब्रिज खालून जाताना त्यांच्या BMW गाडीला पाण्याचा फटका बसला. कार रस्त्याच्या मधोमध बंद पडली आणि टोईंग व्हॅनची जवळपास 1 तास प्रतीक्षा करावी लागली. तरीही डॉक्टरांच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती. एका रुग्णाचा जीव वाचवू शकलो यापेक्षा मोठा आनंद डॉक्टरांच्या आयुष्यात दुसरा नसतो, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. सिरियस पेशंट होता माझ्या हॉस्पिटलमध्ये. ICCU ला वगैरे माझे बरेच पेशंट ऍडमिट आहे आणि ते सिरियस पेशंटला बघण्यासाठी मी सकाळच्या आज निघालं तेव्हा एवढं पाणी नव्हतं रस्त्यावर आणि मी पेशंट्स बघून परत माझ्या घरी जेव्हा येत होतं तेव्हा अचानक ही गाडी ब्रिजच्या खाली बंद पडलंय. पेशंट बघण्यात माझं कर्तव्य आहे. आता गाडी बंद पडलंय आणि अपेक्षा करतोय की कोणी टोईंगवाला येईल आणि माझ्या गाडी बाहेर काढेल. जो रुग्णाला बघायला गेलो होता एक अतिशय सिरियस आहे, 90 वर्षाचा आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर आहे. त्यांना स्टेबल करून तिकडून निघालेलं आहे आणि समजा मला परत जावं लागलं तर फार कठीण होऊन जाईल, कारण गाडीचं काय सोय नाही माझ्याकडे आणि कोणतीही मोठी गाडी सुद्धा त्या पाणीमधून हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मंगळवारी पावसात शहर थांबलं होतं, पण डॉक्टर संतोष पिल्ले यांच्या धैर्यानं आणि कर्तव्यनिष्ठेनं एक जीव वाचला आणि तेच खरे आजचे हिरो ठरले.